गुरुभ्यो नमः। हरे नमः। नमः हरे नमः। ऐकू येते ना सगळ्यांना? श्री गुरुभ्यो नमः हरे नमः। देवं नारायण परिपूर्णं गुरुष्टकां गीता तं वक्ष्यामि देशदा नष्टधर्मज्ञानलोककृपालभे ब्रह्मरुद्रेण भगवान् नारायणः या तत्तेनावतार श्रेष्ठानिष्टप्राप्तिः तयो विदारदां ज्येष्ठानिष्टप्राप्तिपरिहारेत्यूनां ततश्चेष्टानिष्टप्राप्तिपरिहार साधनादरकनावेदार्थाज्ञानाख्यसंसारिणां वेदानाधिकारिणां श्रीशूद्रादीनां च धर्मज्ञानद्वारा मोक्षो भवेदिति कृपादुः सर्ववेदार्थो भवेदां तदनुक्त केवल ईश्वर ज्ञान दृष्टार्थ युक्तांत सर्वप्राणिनां अवगाह्य अनवगाह्य रूपां केवल भगवन्तरूपपरं मां परोक्षार्थं महाभारतम् अतीकृपद ॐ धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुक्तः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सन्निधौ भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च गतासु न गतासु च नानुशोचन्ति पण्डिताः न त्वेवाहं चातुनाशं न त्वं निमे जनाधिपा न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णदुःख सुखदुःखदा आगमापायिनो नित्याः सांस्कृतिकश्च भारत। तथापि तद्दर्शनावादिनः शोकः इति चेत् न इत्याह। म्हणजे कौमार इत्यादी जे असतात की नाही ते कसं दिसत नाही त्याप्रमाणे देह गेला दुसरा देहाला हे देखील त्याच्याबद्दल देखील दुःख करणं योग्य नाही म्हणलं तर त्याच्याबद्दल मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्याः सांस्थितिक्षस्व भारत। मात्रा म्हणजे काय मात्रा शब्दाचा अर्थ दिलेला आहे बघा मीयंत इति मात्रा मीयंते इति मात्राः मीयंते करते ओळखले जाते तितकं तितकं म्हणून हं, ओळखलं जातं त्या करता मात्रा मीयंते मेजर मीयंते शब्दाचा अर्थ काय मेजर मेजरमेंट करतो की नाही तुझं मेजरमेंट करायचं म्हणजे इकडून केवढं आहे असं समजून घ्या मात्रा हा विषय हा सगळे विषय प्रत्येक गोष्टीला आपण जाणून घेतो तेषां स्पर्श हा संबंध त्या मात्रांचे विषयांचे स्पर्श स्पर्श म्हणजे संबंध तैव शीतोष्ण सुखदुःखदा ते कसे असतात स्पर्श संबंध काही गोष्टी थंड असतात काही गोष्टी उष्ण असतात काही गोष्टी दुःखदायक असतात काही गोष्टी सुखदायक असतात दैव शीत उष्ण सुख दुःखदाहा हे स्पर्श असे असतात शीतोष्ण सुख दुःखदा ते हे शीतोष्णादि संबंधाची शीतोष्णाची अनुभव आत्मना या देहामध्ये थंड ऊन इत्यादी
संबंध आपल्याला जेव्हा होतो त्यावेळेस म्हणजे गाढ आहे, उष्ण आहे, इत्यादी अनुभव जीवाला होत असतो. आत्मना भवती तदश्च सुख दुःखे. ते झाल्यावर स्पर्श झाल्यानंतर मग सुख किंवा दुःख येतं. काही लोकांना आग थंड असलं तरी दुःख लागतं. काही लोकांना एसी वगैरे लावलं म्हणलं की सुख वाटतं. उष्णता काही लोकांना टेकलं गेलं म्हणलं की त्यावेळेस बरं वाटतं. गरम वगैरे असलं म्हणलं की हे दुःखदायक आहे. तर त्याप्रमाणे शीत उष्ण हे जे आहे सुख दुःख देणारे आहे. ते शीतोष्णादी संबंधात ही ह्यामध्ये शीत उष्ण इत्यादिकांचा संबंध झाल्यावर शीत उष्ण इत्यादिकाचा अनुभव आत्म्याला होतो. त्याच्यानंतर सुख दुःख होत असतात. नाही नाही आत्मना सतो दुःखादी संभवत. जीवाला स्वतः दुःखादी होतात असं नाही. कशातरी कोणत्या तरी एका कारणामुळे होत असतात. ते कारण कोणते शीत उष्ण हे ते जे आहे ते कारण आहे. त्याच्यामुळे अनुभव होतो. नाही नाही हे आत्मना सदो दुःखादी संभवती. कशाला हवा आगमापायित्वा म्हणजे आत्मना स्वतः सुप्तावस्थितु हे आगम अपायिनः येतात जातात येतात आणि जातात. आलेले असताना सुख किंवा दुःख देतात, जातात त्यावेळेस सुख किंवा दुःख देतात. आगम अपायिनः त्यात्मना सदस्यो सुप्तावस्थितु. हे जर आत्म्याला होत असतील तर झोपेच्या अवस्थेमध्ये देखील व्हायला पाहिजे. आता तो मात्रा स्पर्श जाग्रदावेव ते समती. म्हणून याकरता मात्रांचे म्हणजे विषयांचा जो संबंध असतो स्पर्श असतो की नाही तो कसा असतो याला म्हणून म्हणतात तो येतो मात्रा स्पर्श हा जागृत आधावेव ते संती जागृत अवस्थेमध्ये हेच असतात. दुसऱ्या वेळेस नसतात. तत्सत्व तत्सत्व जागृत अवस्था असेल तर तुम्हाला शीत उष्ण इत्यादी मात्रा स्पर्श होतात. नसताना होत नाही तसा. म्हणून जीवाला काय होतं आत्मनश्च तैर विषय विषयी भाव संबंधात त्या विषयांचा आणि विषयी स्वतः असतो. विषय म्हणजे पदार्थ, विषयी म्हणजे स्वतः भोगत असतो. त्या विषय विषयी भाव संबंध असल्यामुळे त्यांना दुःख सुख इत्यादी होत. दुसरा काही संबंध नसतो बरं का. शीत उष्ण ह्या दोन्ही गोष्टीचा मात्रा स्पर्श हाच मुख्य संबंधदायक असतो. दुसरा संबंध नसतो. अजायम आपायित्वे अपायित्वेपि प्रवाह रूपेण अभिनित्यत्व असते. हा जरी निघून गेला तरी देखील प्रवाह रूपाने पुन्हा येतो जातो येतो जातो येतो जातो म्हणून प्रवाह रूपाने नित्याशय म्हणतात. त्याच्यामध्ये तसं नित्यत्व नाहीये. सुप्ती प्रलयादा अभावा नित्याह. आपल्याला झोप आली असताना किंवा प्रलय होतो की नाही त्या प्रलयाच्या वेळेस ते सगळं नसतं. जीवाला ते सगळं होत नसतं. सुप्ती प्रलयादा अभावा नित्याह अनित्या म्हणून अनित्य आगमापायिनो अनित्या आगमापायिनो अनित्या अनित्या म्हणायचंय नित्या म्हणायचं नाही. आगमापायिनो येतात जाणं येणं जाणं असल्या कारणाने अनित्य आहे. म्हणजे आगमापायित्वेपि प्रवाह रूपेण अभिनित्यत्वम् अस्ति.
शरीर म्हणतात ते नाही, मी म्हणून अनित्या म्हणलेले. अतश्च आत्मनो देहाच्या आत्मप्रमेय सुख दुःख कारणम. म्हणून या करतात आत्माचा, आत्मा म्हणजे जीव, जीवाचा देहादी आत्मभ्रम हा. त्या जीवाला काय होत असते म्हणजे देहादी म्हणजे मीच असं समजून घेतो. देह इत्यादी जे आहेत ते सगळं मीच आहे असं समजून घेतो. म्हणून सांगत देहादी आत्मभ्रमेव, देह मागात आहे इत्यादी जो भ्रम असतो की नाही, त्याला तो भ्रमच तुम्हाला सुख दुःखाला कारणीभूत होतो. जीवाला सुख दुःख येण्याचं कारणच ते आहे, भ्रम आहे. स्वामीजी मुद्रा देतात, त्या मुद्रा देत असताना, मुद्रा घेताना आम्हाला पोहत असं वाटतं, म्हणजे त्या शरीराला लागत असते ना, शरीराला लागत असल्या कारणाने मुद्रा घेत असताना काय वाटतं आपल्याला, हा दुःख होतो. एकदा मुद्रा घेऊन झाल्यानंतर मग तुमचं पुण्य पाप सगळं निघून गेलेलं असताना, पाप तुम्हाला जे पुण्य मिळतं त्याच्यामुळे काय वाटतं, बरोबर कमी असं म्हणतात की नाही तुम्ही. अतप्त तनूर्न तदा मोहस्तुते, म्हणताय अतप्त तनु तत् तत् आमाश्नुते. पाप त्याला लागत नाही, ते लोक अंगाला मुद्रा वगैरे घालून तप, कारण तप आलोचने म्हणून शास्त्र. तपशब्दाचा अर्थ आलोचने, कष्टे, जे तप्यत इति तपहा, कष्ट भोगून घेतो याकरता तप. तुम्ही परमात्म्याचं ध्यान करण्यासाठी म्हणून ते तपश्चर्या करायची असते की नाही, ही तपश्चर्या तुमच्या हातून बरोबर झाली नाही संवत्सरामध्ये किंवा केव्हा, म्हणून तुम्ही काय करावं लागतं, ही तपश्चर्या झालेली नसते म्हणून वर्षातून एकदा केव्हा ना केव्हा तरी एकदा मुद्रा धारण करून घ्यावं लागत असत. त्याच्याने काय होतं, तपश्चर्या केलेलं फळ मिळतो तुम्हाला. तपश्चर्या करत असताना, जप करायला बसला असताना खूप कष्ट होतं, कंबर दुखती, हे होतात, आळ्या येतात, पिळ्या येतात, सगळं येत असतं. तपश्चर्या करणं म्हणजे, जप करणं म्हणजे किती मेहनतीच असते की नाही. ते चुकलं तुमच्याच्यानी, बरोबर नाही झालं, त्याकरता परमात्म्याचं केल्याशिवाय परमात्मा प्रसन्न होत. तसा परमात्म्याच्या प्रसन्नाला तुम्हाला जर योग्य व्हायचं झालं तर तुम्ही करावं लागतं, घ्यावं लागतं. त्याकरता आत्मनो देह देहाची आत्मभ्रम हा एव सुख दुःखाला कारण असं म्हणून आहे. अतस्तद विमुक्तस्य बंधुमरणादि दुःखम. म्हणून देहाधिकांच्यावर एक भ्रम म्हणून असतो की नाही, मीच हा माझा देह म्हणजे मीच असं समजून घेणं, हे ज्यांनी सोडून दिलेलं असेल तर बंधूंच्या पासून झालेलं मरण आणि त्या बंधूंच्या मरणामुळे उत्पन्न होणारं दुःख होत नसतं म्हणून सांगितलं आहे. दुःखाच्या भाव हा तो अभिमान, म्हणून तो अभिमान सोडून दे. कोणता अभिमान, देह आत्मा म्हणजे देह, मी म्हणजेच हा देह आहे, देह म्हणजेच मी आहे, असा जो भ्रम आहे की नाही, अभिमान, तो परित्यज्य सोडून द्यावा. आणि शीतोष्णादी स्थिती, शीत उष्ण इत्यादिकामुळे होणारा होणारे व्यथा किंवा आनंद आहे सहन कर. असा तितिक्षस्व म्हणजे सहन करणं, तितिक्षा म्हणजे सहनशीलता, सहन करणे. आता म्हणूनच प्रयोजन सांगत आहे. त्याचं काय प्रयोजन असं केल्याने काय होतं, यम विहीन व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ सम दुःख सुखम धीरम अमृतत्वाय कल्पते. तुम्ही ते मात्रा स्पर्श न व्यथयन्ती, त्या व्यक्तीला ते मात्रा स्पर्श, मात्रा म्हणजे विषय, त्यांचा स्पर्श म्हणजे संबंध, विषयांचा संबंध ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला न व्यथयंती, व्यथा देत नाही, दुःख देत नाही. पुरुष, पुरुष म्हणजे काय, पुरुषम पुरुष,
म्हणजे पुरी, क्षयमेव संतम. पुरी म्हणजे नगरी, क्षय म्हणजे राहणार, नगरीत राहणारा म्हणून पुरुष. पुरुष शब्दाचा अर्थ काय? पुरी म्हणजे शरीर, शरीर रूपी नगर. त्या नगरामध्ये शयते आश्रय इति शरीर संबंधाभावे सर्वेषामपि व्यथाभावात् इति. शरीराचा संबंधच नसला तर सगळ्या लोकांना व्यथा, सगळे सर्वेषामपि व्यथाभावात्, सर्व सर्व लोकांना व्यथा होणं अशी परिस्थिती होईल. म्हणून याकरता त्या शरीरामध्ये राहत असतो, याकरता पुरुष म्हणून हे पुरुष शब्दाचा म्हणजे प्रयोग त्या ठिकाणी कशाला केलेला आहे तर हा जीव आत्मा कुठं राहत असतो? शरीरामध्ये. पुरी म्हणजे शरीर नगर, शरीर रूपी नगरामध्ये ते आश्रय ते. मलाही आपल्या घराला आग लागली तर त्रास होतो की नाही? तसं या शरीर त्रास झाला म्हणलं की त्रास होतो. पुरुषयमेव संतम शरीर संबंधाभावे सर्वेषामपि भावात पुरुषमिति. म्हणून व्यथा वगैरे होत नाही होणार अशा प्रकारचा परिस्थिती येते त्याकरता पुरुष म्हणे. पुरुष असल्या कारणाने, पुरुष म्हणजे हा शरीर आहे, हे शरीर असल्या कारणाने तुम्हाला व्यथा इत्यादी होत असतात. कथम न व्यथयंती, व्यथा कशा देणार मी? समदुःख सुखम म्हणजे सुख आणि दुःख दोन्ही समान रीतीने पाहणारा हा व्यक्ती असेल पुरुष, तर त्याला व्यथा करत नसतो. दुःख आलं तरी दुःखाच्या वेळेसही तसंच राहावं, सुख आलं तर सुखामध्ये एक प्रकारेच राहावं. हर्ष इत्यादी होतात बघा, सुख झालं की हर्ष मानून घेऊ नाही. दुःख आलं म्हणून दुःखी होऊन रडत बसू नाही. तर ह्याला म्हणतात दोन गोष्टीला कंट्रोल मध्ये निग्रह म्हणजे आपल्या काबूमध्ये असं ज्यांनी केलं जाते त्याला हे व्यथा देत नसतं बघा. हे लोक सुख काय दुःख काय दोन्ही सारखंच मानतात. तशा लोकांनी व्यथा, तशा लोकांना व्यथा होत नसतात असं शस्त्र आहे. असं आपण हे लोक तत्कथम, ते कसं सहन करावं? हे सहन करा म्हणतात, पण ते सहन करणं कसं बरं शक्य आहे? त्याच्यासाठी सांगायचं धैर्य. धैर्य, धैर्याने जे आहे समान रीतीने पाहावे. दुःख काय सुख काय दोन्ही लक्ष आहे पाहावे म्हणून सांग. दुःख सुखम धीरम ह्या 19 श्लोकामध्ये सांगितलेला अभिप्राय. यम व्यथयंती येते, त्या व्यक्तीला येते म्हणजे समदुःख हे सुख आणि दुःख दोन्ही देखील हे दोन्ही म्हणण्यासाठी येते त्या पुरुषाला. हे पुरुषार्थवा अर्जुन म्हणजे तशा पुरुषार्थामध्ये श्रेष्ठ असल्या कारणाने त्याला काय म्हणले? पुरुषार्थव. अरे हे पुरुषार्थवा त्या व्यक्तीला हे व्यथा देत नाही. अशा समान दुःख सुखी असणारा जो धीर असतो की नाही, धीर म्हणजे बुद्धिमान. धीर शब्दाचा अर्थ धैर्यवान. बुद्धिमान असेल तर धैर्यवान होतो, बुद्धी नसेल असेल तर धैर्य खचून जातो. हा अमृतत्व आहे. असा व्यक्ती अमृतत्वाला होतो, म्हणजे अमृतत्व प्राप्त होतो. अमृतत्व म्हणजे मरणरहित असणारा जो जो लोक आहे मरणरहित म्हणजे मोक्ष. मोक्षामध्ये कसं असतं? मरणरहित नसतं, मरण नसतं. गेला मोक्षाला की झालं त्याला तू भीती नसती. हा अमृतत्वाय कल्पते. व्यक्ती अमृतत्वाला पोहोचतो म्हणजे मिळवून घेतो, प्राप्त करून घेतो. आता आत्मा नित्य आहे असं म्हणतात.
आत्मानित्या कारण तत्वेव जातुनातम तत्वेव तिथं काय तिथं त्यामध्ये सांगितलेली गोष्ट तिथे सांगायला लागली म्हणजे आत्मा हा नित्य आहे असं म्हणतात ना. आता आत्मा एकटाच नित्य आहे का अजून दुसरं देखील नित्य आहे तो शंका आहे. आत्मा हा एकटाच आत्मा एकच नित्य आहे का अजून दुसऱ्या गोष्टी देखील नित्य आहे तो मनात शंका आहे ती. आता त्याकडे सांगायला लागलं अन्य अन्य नित्यता दुसरं देखील नित्य गोष्टी आहेत पुस्तक हे कोणते सांगा. नासतः इति असतः कारणस्य ततो ब्रह्मस्य न विद्यते. न असतः असतः कारणस्य असत म्हणजे काय कारण असणारी असं कोणाला म्हणतात प्रकृती देवीला कारण म्हणतात. ती असूनही दिसत नसते म्हणून याकरता असत. प्रकृती जी आहे असूनही दिसत नाही. हातपाय तर हालत असतात. हातपाय हलवायची व्यवस्था करणार कार्य करणारी कोण प्रकृती देवी ती दिसत नसते. म्हणून कोणीही व्यक्ती ही चुपचाप गत्त बसून राहत नसतो बरं का. ही कष्टी क्षणमपी धातू तिष्ठत त्या कर्म करत. कोणताही व्यक्ती एक क्षणभर देखील काही काम न करता राहू शकत. कार्य ह्यवशः कर्म सर्व प्रकृती आहे कोणी म्हणजे आवश्यकपणे विवशपणे व्यक्ती काही ना काहीतरी काम करतच असतो. ते सगळे कशामुळे होत असतात कार्य प्रकृतीच्या गुणाला अनुसरून. प्रकृती जसं आपल्याकडून करवते त्याप्रमाणे करवत जात असते तसे होत असत. काही होत नाही असं समजू नका. ती करत असते प्रकृती देवी आपल्यामध्ये राहून करत असते. पण असतः कारण म्हणजे तत्स्वरूपी असणार असतरूपी असणारी कारणरूपी प्रकृती तत्स्वरूपी असणारा दुसरं ब्रह्म प्रकृतीचा पेक्षा श्रेष्ठ असणारा परब्रह्म तो दिसतो. अभाव हा न विद्यते या दोघांचाही अभाव होत नाही. ते राहत नाही असं म्हणतात येत. बुद्धी राहत नाही म्हणता येत नाही परमात्मा देखील राहत नाही असं म्हणता येत. त्या दोन्ही गोष्टीचा असतः त्याचा काय अभाव होत नाही. हा असं तो विद्यते भाव अभाव विद्यते तथा तत्स्वरूपी असणारा परमात्मा आणि असंच स्वरूपी असणारी प्रकृती ते दोन्ही या दोन्हीचं कसं आहे प्रकृती देवी राहत नाही असं नाही आणि सत्स्वरूप असणारा परमात्मा राहत नाही असं नाही. दोघेही राहत असतात सांगितलं. असतः कारणस्य ततो ब्रह्मणस्य अभावः म्हणजे असंच स्वरूपी असणारी कारणरूपी ही तिचा आणि तत्स्वरूपी असणारा परंतु ब्रह्माची अभाव कधीही राहत नाही. तिचा अभाव जो शब्द आहे की नाही दोन्हीला लावावा लागतो. हा असं तो विद्यते भाव अभाव विद्यते तथा. तर त्या श्लोकामध्ये काय करावं लागतं अभाव हा हे कसं लावायचं असतः असतः प्रकृते न भाव विद्यते राहत नाही असं नाही. त्यानंतर स्वतः स्वतः अभाव न विद्यते तत्स्वरूपी असणाऱ्या भगवंताचा अभाव कधी होत नसतो आणि असंच स्वरूपी असणाऱ्या प्रकृतीचा भाव होत नाही असं नाही. राहतच नाही दिसतच नाही ती. तर दोघं कसे आहेत काय नित्य आहे. हा असं तो विद्यते भाव विद्यते उभयोरपि दृष्टोऽन्तः परयोस्तत्त्वदर्शी प्रकृते पुरुषश्चैव नित्यौ कालश्च सत्तम. विष्णू पुराणामध्ये सांगितलं प्रकृती आणि पुरुष म्हणजे
प्रमाण नित्य आहे, ते जवळ नित्य आहे. काल सत्तम, काल देखील सत्तम, काल देखील नित्य आहे, काल हा देखील नित्य आहे. तर इथून राहणार काही. आता दोन हे तिन्ही कसे आहेत म्हणलं तर सगळे एक वरून आहेत, एकच आहेत असं म्हणतात. पृथ्वी वेगळं, सूर्य वेगळं, काल वेगळं, तसं नाही. तुझा वेद्यता इत्या जरा सगळे नित्य असणारे असे पुष्कळ आहेत. आत्म्याला सोडून, जीवाला सोडून हे सगळे नित्य आहे. असं कारण असं असं म्हणजे कारण असा अर्थ कशाला घ्यावा. तदसद्रूपया स्वरूप गुणमया गुण भागवतामध्ये सांगितलं. तत् असत रूपी असणाऱ्या तद असत रूपया रूपाने असणाऱ्या त्या प्रकृती देवीला तद असत रूपया गुणमया अगुण होत महात्मा गुणमय रूपी तत् म्हणजे गुणरूपी असत म्हणजे अगुण रूपी असणाऱ्या दोन्ही रूपाने जे प्रकृती राहतात. तद सद्रूपया जागो गुण भागवतात सांगितलं. म्हणून इथं असं म्हणजे प्रगती देवीचा अर्थ घ्यावा म्हणून प्रमाणपूर्वक दाखवले. प्रमाण म्हणजे भागवताचं प्रमाण देऊन असं म्हणजे प्रगती देवी स्वतः प्रमाण असं तर सरळ आहेत उपनिषदामध्ये की नाही. असत स्वरूपी प्रगती देवी पासून सत्स्वरूपी येणारा प्रपंच, सत्य स्वरूपी येणारा प्रपंच झाले. अव्यक्त अव्यक्त म्हणून तिला म्हणतात, दिसून येत नसते पण आहे त्याकरता अव्यक्त असत हे सगळे नाव येतील. हे सांप्रदायिक म्हणजे संप्रदाय प्रमाण पद्धती प्रकारे परंपरेने सिद्धांताची गोष्ट आहे बरं का. या दोन्ही गोष्टीचा उभयोरपि दृष्टोंतः या दोन्ही गोष्टीचा अंत म्हणजे निर्णय उभयोरपि दृष्टोंतः त्वमेव तत्त्वदर्शी तत्वज्ञानी लोकांनी त्या गोष्टीचा उलगडा केलेला आहे. अंत म्हणजे निर्णय, निर्णय म्हणजे उलगडा. त्या दोघांच्या बद्दलचा निर्णय तत्वज्ञानी लोकांनी केलेला आहे. तत्वदर्शी दृष्ट हा पाहिलेला आहे. शब्द का वापरला आहे. ऋषी धातुरयम, ऋषी हा धातू आहे. तो धातू म्हणजे दर्शनवादी. दर्शनवादी म्हणजे दर्शन म्हणजे दाखवणारे. शास्त्र काय आहे, सगळे दर्शन म्हणतात शास्त्रांना. म्हणून किती जण दर्शनकार आहेत. षट दर्शनकार हा 10 जण शास्त्र करणारे आहेत. अद्वैत, त्यानंतर निंबार्क, वाल्लभ हे लोक देखील दर्शनकार आहेत. एकूण 6 दर्शनकार आहेत. चैतन्य गौडी आहे, निंबार्क, त्यानंतर वाल्लभ समजून हे सगळे एकूण दर्शनकार म्हणून यांचं नाव आहे, प्रसिद्ध आहे. षट दर्शनकार हा दृष्टी धातू या ठिकाणी वापरला गेला. तत्वज्ञानी लोक दर्शनाच्या द्वारे वेदांताच्या द्वारे जाणून घेतलेले आहे. आता हा असं तो विद्यते भाव भाव विद्यते ह्या एवढ्या गोष्टींनी हे ज्ञानी लोक, तत्वज्ञानी लोक दर्शनांच्या द्वारे काय जाणून घेतलेले आहे. त्या दोघांचाही अभाव नसतो. हे दोघं नष्ट होतात. प्रकृती नित्य आहे, काल नित्य आहे आणि हे नित्यत्वाच्या बद्दल हे चरित्र विषय फार गंभीर. कारण नुसतं नासतो विद्यते भाव हा नाभाव आता हे काय हे काय मनामध्ये भ्रम उत्पन्न होत. भाव हा न विद्यते असं तर राहत अद नाही.
राहते असं म्हणजे दोन्ही येत नाही. न अभाव तसा विद्यते. तर ते एक्झिस्टिंग आहे की नाही ते नाही असं म्हणता येत नाही. त्यामुळे सर्वत्र राहणारा सर्वदा राहणारा श्री हरी परमात्मा नसतो असं म्हणता येईल. प्रकृती देवी कारणरूपी असणारी दिसून येते असं नाही. पहा, एखादा घट आहे की नाही, घट तयार झाल्यानंतर घड्याला बघितल्यावर तुम्ही हं, तो घट निर्माण करणारा जो कुलाल असतो की नाही, तो काय घटाच्या बरोबरच शेंडत राहतो काय? नागरिक त्या घडाच्या बरोबरच शेंडत राहतो काय? हा एक कारण आहे, मी ह्याला केलेला आहे असं म्हणत नसतात. करतो, देऊन टाकतो बरोबर. घटाला पाहिल्याबरोबर या घटाला निर्माण करणारा एक कुलाल तो तो जरी तुम्हाला समोर जाईल प्रत्यक्ष निघून नाही आला तरी त्यांनी हे बनवलं तर ज्ञान तुमच्या डोक्यात असतं. त्याचप्रमाणे प्रवृत्तीने देखील संपूर्ण प्रपंचाची सृष्टी तुम्ही केलेली आहे. सगळ्या प्रपंचाला होण्यासाठी कारणीभूत असणारी तीच आहे. ती जरी असली तरी कोणतंही कार्य उत्पन्न झाल्यानंतर ते उत्पन्न करणारी गोष्ट जी आहे ती गोष्ट काय होऊन जाते, दूर होऊन जाते, ती दिसत नसते. त्याकरता ती देवी हे सगळं करते आणि अदृश्य होते. काय त्याकरता ती प्रकृती देवी ती नित्य असते. हे त्या प्रकृतीच्या पेक्षा श्रेष्ठ असणारा स्वरूप असणारा श्री हरी परमात्मा तो देखील नित्य आहे. तोच परमात्मा काल रूपाने पुरुष म्हणजे जीव, जीव प्रकृती आणि काल परमात्मा जरी भिन्न भिन्न असले तरी देखील सगळे नित्य आहे. हा तो विद्यते भावो भावो विद्यते सदा उभयोरपि दृष्टोऽन्तस्तनयोस्तत्त्वदर्शी. तत्वज्ञानी लोकांनी हे दोन्ही गोष्टी हे सगळे गोष्टी कसे आहे तत्वज्ञानी लोकांनी जाणून घेतले नित्य आहे म्हणून सांगून घेतलं. म्हणून त्याच्यामध्ये असा अर्थ येत नाही आम ब्रह्मास्मी असा अर्थ येत नाही. मीच ब्रह्मा आहे, ब्रह्म एकच नित्य आहे असं म्हणत नाही. तिन्ही गोष्टी नित्य असतात. शास्त्र हे वाचावं लागतं. शास्त्र वाचलं तर तिन्ही भिन्न भिन्न आहेत असं तुम्हाला कळून नाही त्याचं कळून येत. असं जो विद्यते भाव वगैरे खूप मोठी चर्चा सत्यज्ञानची त्याच्या बरोबर वाक्यार्थ केलं त्याचा असा अर्थ आणखी महत्वाचं बरोबर त्यामुळे काय सांगितलं कसं सांगितलं गीता असा अर्थ. अरे अरे ठीक. हरे नमः गुरुभ्यो नमः. हरे कृष्ण अर्पणमस्तु.